तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। मंदिरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आमदार कैलास पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या चीनी कंपनीचं सीसीटीव्ही कॅमेरे मंदिरात बसवण्यात आल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केलाय। विशेष म्हणजे या कॅमेऱ्यांचं उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार असताना हा आरोप समोर आलाय। मंदिराच्या सुरक्षेसाठी बसवलेले कॅमेरे नेमके कोणत्या कंपनीचे आहेत, त्यांना परवानगी कशी मिळाली आणि मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने याची चौकशी झाली आहे का, असे सवाल कैलास पाटील यांनी उपस्थित केलेत। यासोबतच तुळजाभवानी मंदिरात भाविकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे। भाविकांनी देवीच्या दिव्यात अर्पण केलेलं तेल पुन्हा भाविकांनाच विकलं जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। त्यामुळे तुळजाभवानी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि भाविकांच्या सुविधांवरून आता नवा वाद निर्माण झालाय।